आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। शरद पवारांचा पक्ष होम प्रोडक्शन आहे। पक्षामध्ये मुलगी, नातू आणि मानलेले पुत्र आव्हाड यांच्यामुळे होम प्रोडक्शन पक्ष झालेला आहे। सुजय विखेंचा टोला तर जयंत पाटलांनी दिलेल्या सूचक इशाऱ्यानंतर याचं रूपांतर लवकरच वास्तवात होईल, विखेंचं विधान। नाना पटोलेंचं स्वप्न अपूर्णच राहिलं। आता नानांनी लोकांची स्वप्न पूर्ण करणं म्हणजे विनोदच। पटोले यांनी दिलेल्या ऑफरवर विखे पाटलांची टीका तर अनेकांचे मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न अधुरच राहिलंय। बाळासाहेब थोरात यांना देखील कोपरखळी। बारामतीमध्ये पुन्हा एकदा काकाविरुद्ध पुतण्या अशी लढत होण्याची शक्यता। कारखाना निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा। युगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री अजित पवार 17 मार्चला रत्नागिरी दौऱ्यावर। कौशल्य विकास केंद्राचं भूमिपूजन अजित पवारांच्या हस्ते होणार। थिबा पॅलेसमधील 3D मल्टीमीडिया शोचा शुभारंभ सुद्धा करणार। उदय सामंतांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेचा दुसरा निर्धार मेळावा पुण्यामध्ये होणार। या महिनाअखेरीस पुण्यामध्ये निर्धार मेळावा होणार असून मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे। नाना पटोले यांनी दिलेल्या ऑफरमध्ये सुधीर मुनगंटीवार आहेत का ते एकदा तपासा। संजय राऊतांचा पटोलेंच्या ऑफरवर भाजपला टोला। संजय राऊतांच्या बोलण्यावर माझं लक्ष नाही आणि जनतेचंही नाही। जनतेला दिलेला संकल्प पूर्ण करण्याकडे आमचं लक्ष। राऊतांनी मुनगंटीवारांवर केलेल्या विधानावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। उद्या काय होईल ते सांगता येत नाही, पण नाना पटोलेंनी ऑफर देताना घाई केली। पटोलेंच्या ऑफरवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। धाराशिवमध्ये मराठा आक्रोश मोर्चाच्या नावाखाली पैसे उकळणारी व्यक्ती सुरेश धस यांची कार्यकर्ता। जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये सुरेश धस यांच्याकडून आशिष विशाल यांचा माझा सहकारी असा उल्लेख। आशिष विशाल हा माझा कार्यकर्ता, पण ते पत्र मी दिलेलं नाही। ते पत्र म्हणजे कोणाचा तरी खोडसाळपणा, सुरेश धस यांचं स्पष्टीकरण। आशिष विशाल सुरेश धस यांचा सहकारी असल्याचं दिसतं। अंजली दमानियांकडून शंका व्यक्त। दरम्यान पैसे गोळा केले असतील तर विशाल यांच्यावर कारवाई व्हावी, दमानिया यांची मागणी। करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंच्या विरोधात केलेल्या तक्रारी संदर्भातील आजची सुनावणी पुढे ढकलली। पुढील सुनावणी 4 एप्रिलला होणार। बीडच्या परळी कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली। विधानसभेला धनंजय मुंडेंनी शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याची तक्रार। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा द्या, आष्टीमधील आमसभेमध्ये ठराव। उपस्थितांकडून अनुमोदन। सरपंच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी मांडला ठराव। मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधातील याचिकेवर 18 मार्चला हायकोर्टामध्ये सुनावणी। कोकाटेंच्या जामिनाला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी याचिका। अंजली दिघोळेंकडून हायकोर्टामध्ये याचिका दाखल। ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणी आरोपपत्र दाखल। ईडीकडून बँकेच्या संचालकासह 24 जणांच्या विरोधामध्ये पीएमएलए कोर्टामध्ये आरोपपत्र। बीडमध्ये आश्रमशाळेमधील शिक्षकाची फेसबुक पोस्ट करत आत्महत्या। 18 वर्षापासून वेतन नाही, संस्था चालकाकडून मानसिक त्रास देण्यात आल्याचाही आरोप। धनंजय नागरगोजे असं आत्महत्या केलेल्या शिक्षकाचं नाव।